नवी मुंबई नेरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हावरे सेंच्युरियन मॉल येथील ब्लॅक फॉरेस्ट शॉप येथून अवैध हुक्का पार्लरवर नेरूळ पोलिसांनी कारवाई केली आहे। हुक्का पार्लर चालक मालक सह वेटर असे तिघांना अटक करण्यात आली असून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 41(1) अ अन्वये नोटीस देखील बजावण्यात आली आहे। ब्लॅक फॉरेस्ट शॉप हावरे सेंच्युरियन मॉल नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी चालक मालक याने हुक्का पार्लर चालवणे, हाताचेकडे काम करणारा वेटर याचे मदतीने वरील रेस्टॉरंटमध्ये त्यांचे ग्राहकांना हुक्क्यामध्ये निकोटीनयुक्त आणि तंबाखूयुक्त घटक असलेल्या सुगंधी पदार्थाचे सेवन करण्यासाठी देत असताना मिळून आले, म्हणून त्यांचे विरुद्ध सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनियम महाराष्ट्र सुधारणा अधिनियम 2018 चे कलम 4(a) 21(a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच 1300 रुपये अल्फॉस कंपनीचा रॉयल स्मोकिंग व्हाईट रोज फ्लेवर असलेला चॉकलेटी रंगाचा प्लास्टिकचा चौकोनी डब्बा, त्यावर इंग्रजीमध्ये स्मोकिंग कॉजेस पेनफुल डेथ असा इशारा असलेला, त्यावर घटकामध्ये तंबाखू आणि निकोटीन असे लिहिलेला उघडून पाहता त्यामध्ये चॉकलेटी रंगाचा चिकट पदार्थ अर्धा भरलेला जुआफिसू व 1500 रुपये किमतीचे एकूण एक काचेचा बेस हुक्का पॉट आणि त्यास जोडलेली रबरी नळी जुआ किंमत असे एकूण 2800 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई सत्यवार्ता न्यूज। चालू घडामोडी पाहण्याकरिता सत्यवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चॅनलला शेअर करा।